नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. तुम्हाला ही नक्कीच प्रतीक्षा असेल कसब्याच्या निकालावर येणाऱ्या भाष्याची. तुम्हाला ही अपेक्षा असेल की अॅनालायझर, भाऊ तोरसेकर किंवा प्रभाकर सूर्यवंशी हे सगळे या विषयावर काय बोलतात. भारतीय जनता पक्षाचा कसब्यात पराभव झाला हे वाक्य आता सत्य म्हणून सगळ्यांनी स्वीकारायला हवं. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला हेही वाक्य स्वीकारायला हवं आणि त्यासोबत पूर्वोत्तर राज्यामध्ये भाजपला मिळालेलं विलक्षण यश देखील तेवढंच मान्य करायला हवं. कसब्यातला पराभव हा भाजपचा पराभव असेल तर पूर्वोत्तर राज्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा झालेला विजय याला काय म्हणायचं हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर पडतोच. मुळात हा भाजपचा पराभव आहे का? हरलंय तर कोण हरलंय, जिंकलंय तर कोण जिंकलंय याचा विचार करायला हवा. आपण बोलतोय फक्त कसब्यावरती. आता फक्त कसब्यावरती. कसबा पेठ या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष ब्राह्मण नावाच्या सापळ्यामध्ये अडकला आणि तिथेच तो फसला, हेच या निकालाचं विश्लेषण म्हणता येईल. आता ब्राह्मण नावाचा सापळा म्हटल्याबरोबर अनेक ब्राह्मणांचे कान टवकारतील आणि म्हणतील की ब्राह्मण भाजपसाठी सापळा आहे का? तर ब्राह्मण समाज भाजपसाठी सापळा म्हणत नाहीये. ब्राह्मण या शब्दाच्या सापळ्यात भाजप अडकला. हा अगदी प्रारंभापासूनचा विषय आहे. अगदी प्रारंभापासूनचा. तो कसा? कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या नंतर ब्राह्मण उमेदवार द्यायचा नाही असं भाजपच्या मनात येणं किंवा रासने नावाचा ब्राह्मणेतर उमेदवार द्यावा म्हणजे यश मिळेल असं भाजपला वाटणं, हीच सापळ्याची सुरुवात होती. कसबा पेठमध्ये भारतीय जनता पक्षानं ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिली असती किंवा टिळकांच्या घरात सहानुभूती म्हणून उमेदवारी दिली असती तरी फारसा फरक पडला नसता. पण आपण ब्राह्मण समर्थक आहोत किंवा फक्त ब्राह्मणच भाजपला मतदान करतात हा समज पुसून टाकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ब्राह्मणेतर उमेदवाराची निवड केली. इथून या सापळ्याची सुरुवात होते. म्हणजे आपली प्रतिमा पुसण्यासाठी म्हणून केवळ ब्राह्मण नाकारणे, इथून ब्राह्मण या शब्दाविषयी भाजपच्या मनात असलेला समज सुरुवात होतो. म्हणजे मुळात ज्या मतदारसंघात ब्राह्मणांच्या पाठिंब्यावरती निवडून येऊ शकतं त्या मतदारसंघात ब्राह्मणांना नाकारणं ही पहिली चूक होती. चला, पराभव झाला की अनेक जण अनेक चुका दाखवतात. मी तशापैकी करत नाहीये, मी सापळा सांगतोय. म्हणजे भाजप चुकलाय का, काय केलंय, कसं केलंय हा भाजपच्या श्रेष्ठीने करण्याचा विचार आहे. पण ब्राह्मण नको इथून सुरू झालं आणि ब्राह्मण नको म्हटल्यावर त्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने सुरुवात केला की भाजपने ब्राह्मणाला नाकारले. आणि ह्या गवगवा सुरू झाल्याबरोबर अगदी पुण्यामधल्या सगळ्याच ब्राह्मणांच्या मनात भाजपच्या विषयी संतापाची भावना येऊ लागली. आता ही संतापाची भावना दाबून टाकणं किंवा त्यांची समजूत काढणं आवश्यक होतं. म्हणून उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात येऊन भाषण केलं की ब्राह्मण हा देणारा समाज आहे, मागणारा समाज नाही आहे. आणि संपूर्ण निवडणुकीचं चित्र ब्राह्मण 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 याभोवती फिरू लागलं. मुळात ब्राह्मण समाज पुण्यात सर्वाधिक संख्येने असेल आणि तो भाजपचा असेल तर लक्षात ठेवा, या आधीच्या मनपा निवडणुकीपर्यंत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. म्हणजे पुण्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायची, पुण्याची मनपा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायची, पुण्यातल्या आजूबाजूच्या बहुसंख्याक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असायच्या. 2014 पासून हे चित्र बदललं आणि 1-2 मतदारसंघात विजयी होणारा भाजपा आता पुण्यावर सर्वंकष राज्य करू लागला होता. पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याआधी काँग्रेस असंच बळ या पुण्यामध्ये ब्राह्मण बहुसंख्य असलेल्या पुण्यामध्ये होतं.
म्हणजे ब्राह्मण परंपरागतरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसरित्या पक्ष यांच्या मागे राहत होता. पुढे भाजपचा उदय झाल्यानंतर ब्राह्मण त्यांच्या मागे जाऊ लागला आणि भाजप या ब्राह्मण शब्दामध्ये अडकून पडला. सोबत हवे आहेत, नाव तर नको आहे, अशा भानगडीत उमेदवारी नाकारली आणि नाराज झालेल्या समाजाला कन्व्हिन्स करण्याच्या नादामध्ये आम्ही प्रो ब्राह्मण आहोत हे वारंवार भाजप सांगू लागला आणि इथे खरी गडबड झाली. ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे, ब्राह्मणांचा द्वेष करणारे एकसंघ झाले आणि त्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे बळ उभा केलं. इथेही पुन्हा ब्राह्मण हात सापळा होता. म्हणजे आधी नको म्हणून, पुन्हा मतदानाला सोबत हवे आहेत म्हणून, आणि त्यानंतर हे सगळे एकत्र झालेत तर आणखी त्यांच्या विरोधातले एकत्र झाले पाहिजेत हे प्रतिक्रिया म्हणून. म्हणजे भाजप एकूणच अडकला तो ब्राह्मण 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 या शब्दामध्ये. भाजपचा पराभव ब्राह्मण नावाच्या सापळ्यामुळे झाला आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर ब्राह्मण भाजपच्या विरोधात गेला असता, ब्राह्मण भाजपच्या विरोधात गेला असता तर एका बोटाला 100 म्हणावं अशी एका हाताची 5 बोटं वर केली तर 500 होत नाहीत इतकी सुद्धा मतं ब्राह्मण समाजाचा म्हणून गवगवा केलेल्या आनंद दवेंना मिळाली नाहीत. म्हणजे नोटापेक्षा कमी मतं ब्राह्मण संघटनेच्या उमेदवाराला मिळतात. म्हणजे ब्राह्मणांनी आपला उमेदवार हवाय अशी भूमिका घेतलेली नव्हती. जरा स्पष्ट झालं पाहिजे. जर ब्राह्मण भाजपच्या विरोधात असता तर आनंद दवेंना काही हजारात मते मिळाली असती जी मिळालेली नाहीत. म्हणजे उगी कसब्यात 25-30 हजार ब्राह्मणांची मतं आहेत असं ढोबळमानानं गृहीत धरलं तर किमान 2,500 मतं तरी आनंद दवेंना मिळायला हवी होती जी मिळालेली नाहीत. म्हणजे दवेंची क्षमता ब्राह्मणांची मते घेण्याची नाही हे सिद्ध झालं आहेच. पण दवेसारख्या माणसांनी ब्राह्मणांचा सापळा भाजपच्या बाजूला अधिक घट्ट केला. एकत्र होत आहेत, एकत्र होत आहेत, एकत्र होत आहेत, मग दुसरे एकत्र होत असतात. ही निवडणूक हिंदू मुस्लिम अशा वातावरणात जाण्याच्या ऐवजी ती ब्राह्मण ब्राह्मणेतर अशी गेली आणि इथे भाजपला खरा फटका बसलाय. कारण जर ही निवडणूक हिंदू विरोधात मुस्लिम अशी गेली असती तर कदाचित बहुसंख्याक हिंदू मतं एकत्रित आली असती. जिथे ब्राह्मणांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न होतो तिथे हिंदूतील ब्राह्मणांच्या विरोधात असणाऱ्या कितीतरी छोट्या छोट्या जाती एकत्र येतात आणि त्यांचं संख्याबळ अधिक होतं. हेच या निवडणूक निकालाचं विश्लेषण आहे. या निवडणुकीत हरलं कोण तर भाजप, हरलं कोण तर जातीय प्रचार, हरलं कोण तर कसब्यातील ब्राह्मण ज्यांना आता काँग्रेसच्या आमदारासोबत राहावं लागेल. आणि जिंकलं कोण तर माझं सगळ्यात पहिलं मत असं आहे या निवडणुकीत कोण जिंकलं असेल तर ईव्हीएम जिंकलाय. तिकडे त्या शिवसेनेचे एक माजी खासदार आहेत चंद्रकांत, शिवसेनेचे नाही उभाटा गटाचे एक माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे. आणि त्या चंद्रकांत खैरेंनी एक विधान करून टाकलं होतं की अमित शहानी रिमोटच्या जोरावर ईव्हीएम हॅक करण्याचं, सॅटेलाइट कडून सॅटेलाइट रिमोट असं काहीतरी करून ते हॅक करतात. आता ह्या विद्वान खैरेंना हे कोण सांगणार की त्या मशीन ही सिंगल ऑपरेटेड मशीन आहे, त्याचा सरफेसच नाही आहे अजून कुठून कंट्रोल करण्याचा. जाऊ दे, त्या खैरेंच्या विषयात कशाला बोलायचं. ईव्हीएम वर घेतला गेलेला शंका ही ईव्हीएमच्या बाबतीत नाकारल्या गेलं म्हणून हा विजय जितका काँग्रेसचा आहे तितकाच ईव्हीएमचा आहे असं म्हणावं लागेल. दुसरं, हा विजय महाविकास आघाडीचा आहे का? हा विषय काँग्रेस नावाच्या पक्षाचा आहे का? तर हा विषय दंगेकर नावाच्या व्यक्तीचा आहे. अगदी निसंकोचपणे मान्य करावं लागेल. दंगेकरांचं कार्य उत्तम होतं. लोकांशी संबंध रासनेंच्या पेक्षा अधिक होते. रासने दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वरती विसंबून होते.
दंगेकरांना सातत्यानं मेहनत करून करून करून, म्हणजे ते पहिले मनसेच होते, मनसेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि मनसेत काम करून त्यांना उमेदवारी किंवा संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मनसे सोडलेली होती आणि काँग्रेसमध्ये त्यांची अल्पकाळासाठी का होईना आमदारकीची लॉटरी लागली. पण दंगेकरांचं कसबापेठ विधानसभा मतदारसंघातलं काम आपल्याला विसरून चालणार नाही. त्या मतदारसंघात त्यांनी उत्तम काम केलं होतं, हे एक. आणि ही लढाई भाजप हरली का, तर सहानुभूती नावाचा जो विषय असतो तो खूप महत्वाचा असतो. टिळकांच्या परिवारात तिकीट दिलं असतं तर सहानुभूती आणखी ऍड झाली असती, म्हणजे भाजप अधिक सहानुभूती असं वाढलं असतं आणि कदाचित टिळकांच्या घरातला उमेदवार विजयी होऊ शकला असता. सहानुभूती असतेच की, ती सहानुभूती भाजपनं गमावली आणि ती सहानुभूती दंगेकरांच्या बाजूने निघून गेली. कारण अनेक वर्ष काम करणारा माणूस विजयी झाला. आमच्याकडं मराठवाड्यामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी अनेक निवडणुका लढल्या आणि पराभूत झाले, पण एखाद्या क्षणाला लोकांनी त्यांना विजयी केलेलं आहे आणि हेच काम दंगेकरांच्या विषयात उपयोगाला पडलेलं आहे. एकूण पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करायचं असेल तर मतदारांना गृहीत धरल्याचा हा राग आहे असं म्हणत नाही, अजिबात नाही. म्हणजे गृहीत धरल्यामुळं असं घडलंय, भाजपचा पराभव आहे असं मी म्हणणार नाही, कारण पिंपरी चिंचवडमध्ये आणि तिकडे विजय झालेला आहे पूर्वोत्तर राज्यामध्ये. या सगळ्याचं विश्लेषण एकच आहे की भाजप विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या जातीच्या सापळ्यात अडकला आणि या जातीच्या सापळ्यातून भाजपला बाजूला होता आलं नाही, म्हणूनच हा सगळा पराभव होतोय. आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या कार्यकर्त्याच्या बळावर विश्वास आहे तोपर्यंत भाजपा उभा राहतो. जेव्हा आयातित नेत्यांवरती भाजप जास्त विश्वास ठेवायला लागतो तेव्हा भाजपची अवस्था बिकट होते. हे पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीनंतर कसबापेठ पोटनिवडणुकीनं सिद्ध करून दिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यांना काँग्रेसच्या विजयावर आनंद व्यक्त करायचा आहे त्यांच्यासाठी काँग्रेसची अवस्था सगळीकडे काय आहे ते बघणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातली एक जागा जिंकली म्हणून आनंद मानणाऱ्या काँग्रेसच्या समर्थकांना मला आकडे सांगायचे आहेत. नागालँडमध्ये काँग्रेस पक्षाला 0 जागा मिळालेल्या आहेत. मेघालयात काँग्रेस 5 जागांवर अडकली आहे, तर त्रिपुरातही 5 जागांवर अडकली आहे. भाजपनं इथे खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे विजय कोणाचा, पराभव कोणाचा याबाबत मंथन होत राहावं आणि भाजपनं इथून पुढे अशा सापळ्यात अडकू नये याची काळजी घ्यावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.